आज घेतली होती पूर्ण घराची क्लिनिंग करायसाठी. कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की 7 दिवसाचे माझे पारायण होते. त्यामुळे मला काही अजिबातच वेळ नव्हता मिळत. सकाळी उठलं की 8-9 वाजेपर्यंत पूजा राहायची. नंतर स्वयंपाक वगैरे आणि बाकीची घरातली काही छोटी-मोठी कामं होती त्याचीच पेंडिंग राहिलेली होती. म्हटलं चला आज ते पूर्ण करून घेते. पण त्या अगोदर घेतली होती सरूची चंपी करायसाठी. कारण 2 दिवसापासून तिच्या हेअरला काही ऑइल नव्हतं लावून दिलं. मग तिची सगळ्यात अगोदर तिची चंपी वगैरे करून दिली. त्याचे हेअर छान सेट करून दिले होते आणि पूर्ण घरामध्ये असं काहीतरी किचनमध्ये पसारा पडलेला होता. मधल्या रूममध्ये सुद्धा वॉलटॉप पूर्ण खराब झाले होते. जेव्हा नवीन रूममध्ये मी शिफ्ट झाली होती त्यावेळेस पूर्ण सेट करून ठेवलं होतं. पण 8 दिवसामध्ये थोडं दुर्लक्ष का झालं, पूर्ण घर म्हणजे खराब झालेलं होतं. तसं माझ्याकडे पाहिजे तसं आता डेकोरेटिव्ह करण्याचं काही सामान आहे नाही. पण जे काही आहे त्यामध्ये मी आता म्हणजे करत आहे. पण नवीन काही जे सामान बोलून मी डेकोरेटिव्ह करण्याचं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. आता मी काहीतरी करते म्हटल्याच्यानंतर माझं शहाणं बाळ अभ्यास घेऊन बसलेलं होतं. नंतर मी सुद्धा माझ्या कामाला लागली होती. तितक्या माझी सरूसुद्धा मला थोडी हेल्प करायसाठी आलेली होती. मग दोघी मायलेकी मिळून जे काही किचनमधले छोटे जे रॅक होत्या त्या वगैरे छान साफ करून घेतलेल्या होत्या आणि राहिले होते आता वॉर्डरोबमध्ये असं झालेलं होतं की घेतले कपडे का तसेच टाकून द्यायचे, घेतले कपडे का तसेच टाकून द्यायचे. त्यामुळे पूर्ण पसारा झाला होता आणि एकही सुद्धा मला कपडे वेळेवर नव्हते मिळत. सगळ्यात अगोदरचे माझे कपडे ते मी सेट करून घेतलेले होते. नंतर सरूचे सुद्धा सेट करून घेतले होते. आता मी काहीतरी करते म्हटल्याच्यानंतर आम्ही नवीन उद्योगधंदे काही करणार नाही असं काही होणारच नव्हतं. म्हणून असा काहीतरी आमचा कारभार चालू होता. मी होतं म्हणजे सरू काहीतरी असं कारभार करत होते. तोपर्यंत माझे काही जे होते वॉलटॉप ते सगळे मी सेट करून घेतलेले होते. नंतर पूर्ण राहिले होतं जे समोरचं फर्निचरचं वगैरे ते छान साफ करून घेतलं होतं. आणि दीक्षाभूमी आहे जी आहे आता माहीत नाही किती दिवसापासून म्हणजे त्याला क्लीन केलं होतं किंवा नाही. आता मी सगळ्यात अगोदर तर मी माझी फर्स्ट टाईम आहे ते मी क्लिनिंग करून घेतली होती. अगोदरचा लुक काहीतरी असं झालं होतं. नंतर मी पुष्पाचं वगैरे छान केलं. त्याच्यानंतरचा लुक असं काहीतरी झालं होतं. हे सगळं करता मला 6-7 वाजून घेतले ते आणि वाटलं सुद्धा नाही इतकुशा कामासाठी इतका वेळ लागेल. म्हणून चला नाही भेटूया नाही तोपर्यंत बाय बाय.